महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्व कुटुंबांना मिळणार असून वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम ही 1.5 लाखांवरून आता 5 लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व कुटुंबांना आता मिळणार असून त्यासाठी वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1.5 लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे। या माध्यमातून सरकारने राज्यातील नागरिकांना विमा संरक्षणाचं कवच दिलंय। राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना त्यांनी ही घोषणा केली आहे। शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे। या योजनेत 8,50,000 नवे सौर कृषी पंप बसवणार असल्याचं पवार यांनी सांगितलंय। मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटी म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचं अर्थसहाय्य आता 1,000 रुपयावरून 1,500 केले। ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरू करणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळामार्फत योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक, ठाण्यातील अंबरनाथ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करणार असल्याची घोषणाही पवार यांनी केली आहे।